महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मेसर्स लँको विदर्भ थर्मल पॉवर लिमिटेड यांच्या 660 2 संचांच्या प्रस्तावित थर्मल पॉवर स्टेशनची पुनर्जाहीर लोकसुनावणी आज येथे आयोजित केलेली आहे। ही पुनर्लोकसुनावणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच केंद्र शासनाचे जे 14 सप्टेंबर 2006चे नोटिफिकेशन आहे त्याच्यानुसार घेण्यात आलेली आहे। या पुनर्जाहीर लोकसुनावणीची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक 16/5/2012 रोजी दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये तसेच दैनिक लोकमत व दैनिक देशोन्नती या मराठी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली होती व या नोटीसनुसार ग्रामवासी तसेच इतर संबंधित पर्यावरणवादी संस्था व इतर प्रभावित होणारे लोक तसेच इतर संबंधित लोक यांच्याकडून या सदर प्रकल्पाबद्दल आक्षेप व निवेदने मागितलेली होती। ही निवेदने पब्लिक हिअरिंगच्या 20 जून 2012 या दिवसाच्या 24 तास अगोदर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये मागवलेली होती। त्याचप्रमाणे जे संबंधित व्यक्ती आज या पब्लिक हिअरिंगसाठी जिल्हा क्रीडा संकुल पटांगण वर्धा येथे आलेले आहेत ते आपले निवेदने किंवा आक्षेप आजसुद्धा इथे देऊ शकतात। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देऊन जे ऑब्जेक्शन्स मागितले होते त्यानुसार बरेच निवेदने तसेच ऑब्जेक्शन आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत। ज्यांनी ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत त्यांनी ज्याप्रमाणे ऑब्जेक्शन दिले आहेत डेटप्रमाणे ऑब्जेक्शन दिले आहेत तर ज्यांनी प्रथम ऑब्जेक्शन दिलेले आहेत त्यांना इथे प्रथम टप्प्याटप्प्याने बोलविण्यात येईल व त्यांचे विचार ऐकून घेण्यात येईल। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींनी आपले आक्षेप किंवा निवेदने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदवलेले नाहीत मात्र पब्लिक हिअरिंगसाठी आज इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनासुद्धा त्यांचे मत मांडण्याची संधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देण्यात येईल। आजच्या या जाहीर सुनावणीचे अध्यक्ष माननीय धार्मिक साहेब SDM वर्धा हे आहेत। यांच्या अध्यक्षतेखाली ही जाहीर सुनावणी घेण्यात येणार आहे व मी स्वतः या जाहीर सुनावणीचा सदस्य तसा कन्व्हेनर आहे। तर ज्या लोकांनी इथे निवेदनं दिले आहेत ज्यांनी प्रथम निवेदने दिलेले आहेत तर